आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। रेल्वे विभागाच्या कायापालटासाठी 41,000 कोटींचे प्रकल्प। अग्निपथ योजनेमुळे युवकांवर अन्याय झाल्याचे खरगे यांचे पत्र। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय। गुरुवर्य वी.गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन। क्रेडाईच्या बेलकॉन व ऑटो एक्स्पोचा समारोप। येळूर ग्रामस्थांच्या वतीने श्री शिवाजी महाराज अश्वारूढ मूर्तीचे लोकार्पण। किणे हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेह संमेलन साजरे। हत्तीचा वावर आता हुक्केरी तालुक्याकडे। श्री समादेवी उत्सवानिमित्त विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ। सरस्वती वाचनालयाच्या व्याख्यानमालेस प्रारंभ। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 41,000 कोटींच्या प्रकल्पांची घोषणा केली। 2,000हून जास्त प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी एकट्या रेल्वे खात्यासाठी घेऊन आले आहेत। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 553 स्टेशनची पुनर्बांधणी केली जाणार आहे। तसेच हे सगळे प्रकल्प आणि देशाला समर्पित करतो आहोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या निर्णयामुळे देशातल्या 27 राज्यांमधल्या 553 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी त्यांच्या एक्स अकाउंटवरूनही माहिती दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन प्रेस कॉन्फरन्स घेत विविध प्रकल्प आणि योजनांचं उद्घाटन केले। यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्रीही उपस्थित होते। आपण पहिल्यांदाच 2,000 योजना एकाच वेळी सुरू करत आहोत। रेल्वेच्या पायाभूत बदलांमध्ये महत्त्वाच्या बदलांची सुरुवात करण्याचा हा दिवस आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे। याशिवाय 1500 ओव्हरब्रिज, अंडरपास यांचंही भूमिपूजन करण्यात आले। उत्तर प्रदेशात 252, महाराष्ट्रात 175, मध्य प्रदेशात 133, गुजरातमध्ये 128, तामिळनाडूत 115, राजस्थानात 106, छत्तीसगडमध्ये 90 आणि झारखंडमध्ये 83 प्रकल्पांचा समावेश आहे। अग्निपथ योजनेमुळे युवकांवर अन्याय झाल्याचे खरगे यांचे पत्र। मोदी सरकारने तरुणांना सैन्यात काम करण्याचा अनुभव मिळावा म्हणून 2022 साली अग्निपथ योजना आणली। या योजनेवर त्यावेळेस देशभरात टीका करण्यात आली होती। अग्निपथ योजनेमुळे नियमित भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या लाखो युवकांना फटका बसेल अशी भीती त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती। यावरच आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आवाज उठवला आहे।
अग्निपथ योजनेमुळे देशातील 2 लाख युवक युवतींवर घोर अन्याय झाला असल्याचे मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. खरगे यांनी पत्रात म्हटले आहे की 31 मे 2022 पर्यंत देशातील 2 लाख युवकांनी सैन्य भरतीची परीक्षा पास केली होती. आपले सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण झाले असून आता लवकरच नियुक्ती पत्र हातात पडेल याची वाट ते पाहत होते. मात्र त्याआधी मोदी सरकारने अग्निपथ योजना आणून भरती प्रक्रियाच रद्द केली. यामुळे लाखो तरुण तरुणींवर घोर अन्याय झाला आहे असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय. अमेरिकेत यावर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीपूर्वी अध्यक्षपदाच्या दावेदारांनी आपला निवडणूक प्रचार तीव्र केला आहे. दरम्यान दक्षिण कॅरोलिनामध्ये झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची प्रतिस्पर्धी निक्की हेली यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार होण्याच्या दिशेने जोरदार पावले उचलली असून आता पुढे त्यांचा सामना जो बायडन यांच्याशी होणार आहे. गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन. गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. मराठी विद्यानिकेतन शाळेच्या प्रांगणात सायंकाळी 5 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावर्षी प्रबोधिनीतर्फे साजरा केला जाणारा हा 25वा मराठी भाषा गौरव दिवस आहे. या निमित्ताने कोल्हापूर येथील बाल शिक्षण तज्ज्ञ सुचिता पडळकर या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर या कार्यक्रमाचे उद्घाटन बेळगाव येथील प्रसिद्ध अभियंता श्री शिवाजी अतिवाडकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ समाजसेवक व मार्गदर्शक शिवाजी दादा कागणीकर यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल डॉक्टरेट प्राप्त झाली म्हणून त्यांचा सन्मान केला जाणार आहे. क्रेडाईच्या बेलकॉन व ऑटो एक्स्पोचा समारोप. बेळगाव क्रेडाईने 4 दिवसीय भव्य इव्हेंट सादर करून एक नवा इतिहास निर्माण केला आहे असे विचार क्रेडाईच्या पश्चिम भारत नॅशनल विंगचे उपाध्यक्ष सुनील फुर्दे यांनी बोलताना व्यक्त केले. बेळगाव क्रेडाईने बेलकॉन या सीपीएड मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 4 दिवसीय प्रदर्शनाचा समारोप रविवारी रात्री सांगता समारंभाने झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुनील फुर्दे आणि मराठा लाईट इन्फंट्रीचे डेप्युटी कमांडंट कर्नल चंद्रनील रामनाथकर हे उपस्थित होते. या भव्य समारोप सोहळ्याची सुरुवात क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष दीपक गोजगेकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. 2 वर्षाच्या फरकाने सुरू झालेल्या या 7व्या प्रदर्शनामुळे बांधकाम व्यवसायाला एक नवा आयाम मिळाला आहे. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या 140 स्टॉल्समुळे बांधकाम व्यवसायाला गती मिळेल असा मला विश्वास वाटतो असे त्यांनी सांगितले. उपस्थित पाहुण्यांचा परिचय व स्वागत राजेंद्र मुतकेकर यांनी केले. बेलकॉनचे इव्हेंट चेअरमन आनंद अकणोजी यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी बोलताना या प्रदर्शनाचे आयोजक यश कम्युनिकेशनचे प्रकाश कालकुंद्रीकर यांनी आपले विचार व्यक्त केले. येळूर ग्रामस्थांच्या वतीने श्री शिवाजी महाराज अश्वारूढ मूर्तीचे लोकार्पण. येळूरच्या स्वाभिमानी जनतेने महाराष्ट्र चौकात अश्वारूढ शिवपुतळा उभारला याचा मला अभिमान वाटतो आहे. युवा पिढीने पुस्तके वाचून शिवरायांचे शौर्य, धाडस, त्यांचे आचार विचार अंगीकारणे गरजेचे आहे असे विचार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मांडले. ते हिंदवी स्वराज युवा संघटना व येळूर ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र चौकात उभारलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज अश्वारूढ पंचधातू मूर्ती लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने बोलत होते. कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते अश्वारूढ शिवमूर्तीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळूर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर या होत्या. तर प्रमुख वक्ते म्हणून कोल्हापूरचे डॉक्टर अमर अडके हे उपस्थित होते. तर स्वागताध्यक्ष म्हणून हिंदवी स्वराज युवा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मजूकर हे उपस्थित होते. यावेळी चौथरा प्रवेशद्वाराचे उद्घाटन येळूर ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. राजमुद्राचे उद्घाटन बाळासाहेब पावले यांनी केले. ग्रंथालय प्रवेशद्वाराचे पूजन चंद्रकांत इंजल यांनी केले. शिवचरित्र ग्रंथाचे पूजन परशुराम पाटील यांनी केले. महाप्रसादाचे पूजन विलास घाडी, ज्योतिबा काळसेकर, राजू पाटील व दीपक कर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्याख्याते डॉक्टर अमर अडके यांनीही शिवरायांचा इतिहास शिवभक्तांना सांगितला.
सूत्रसंचालन शिक्षक अनिल हुंदरे व युवराज पाटील यांनी केले, तर आभार प्राध्यापक CM गोरल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदवी स्वराज युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. किणये हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन साजरे. मराठा मंडळ किणये हायस्कूलमध्ये गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व 10वे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी SDMC अध्यक्ष श्री अनंतराव पाटील हे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर SDMC उपाध्यक्ष श्री नागोजीराव मुतगेकर, प्रमुख वक्ते म्हणून मच्छेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष जैनोजी आणि मराठी हायर प्रायमरी किणये शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती MJ कांबळे या उपस्थित होत्या. यावेळी शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला व प्रमुख वक्त्यांचे अध्यक्षांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शाळेचे मुख्याध्यापक सातेरी वड्डेबैलकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनी कुमारी अक्षता बेळगुणकर व कुमारी वैभवी मराठे यांनी केले, तर आभार शाळेचे सहशिक्षक ओंकार अंगडी यांनी मानले. हत्तीचा वावर आता हुक्केरी तालुक्याकडे. 2 दिवस बेळगाव तालुक्याच्या तसेच सोमवारी पहाटे हुक्केरी तालुक्याच्या सीमेवरील गावांमध्ये दहशत निर्माण करणारा हत्ती सध्या हुक्केरी तालुक्याच्या सलामवाडी तसेच मरणहोळापासून जवळ असलेल्या चिंचणे कामेवाडी येथील महाराष्ट्र वन हद्दीमध्ये स्थिरावला आहे. चंदगड पाटणे वन कार्यालयाचे पथक हत्तीच्या मागावर लक्ष ठेवून आहेत. गत 2 दिवस या हत्तीने येथे दहशत निर्माण केली. त्यासाठी महाराष्ट्र वन खात्याचे अधिकारी प्रशांत आवळे यांनी सीमेवरील दोन्ही राज्यातील गावांमध्ये खबरदारी बाळगण्याचा इशारा दिला आहे. रविवारी दिवसभर प्रशांत आवळे, वनपाल जॉन्सन डिसोजा व वनरक्षक DS रावळेवाड, विश्वनाथ नार्वेकर यांच्या पथकाने परिसर पिंजून काढला. हत्ती परत आपल्या मूळ ठिकाणी आजरा येथील वनक्षेत्रात रवाना होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. श्री समादेवी उत्सवानिमित्त विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ. श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज बेळगाव व वैश्यवाणी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळ्याच्या 3ऱ्या दिवशी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. पालखी प्रदक्षिणेनंतर आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून चैतन्य प्रदीप ट्रस्ट बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य चित्प्रकाशानंद सरस्वती स्वामीजी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष दत्ता कणबर्गी, सचिव अमित कुडतुडकर, वैश्यवाणी युवा संघटनेचे अध्यक्ष रोहन जुळवी, सेक्रेटरी रवी कलगडगी, विश्वस्त मोहन नाकाडी, मोतीचंद दोरकाडी, वैश्यवाणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ अंजली किनारी, सेक्रेटरी वैशाली पालकर, सुदेश पाटणकर, सुयश पाणारी व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्ष दत्ता कणबर्गी यांनी स्वागतपर भाषण केले व रोहन जुळी व अंजली किनारी यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद निखारगे यांनी तर आभार प्रदर्शन अमित कुडतुरकर यांनी केले. सरस्वती वाचनालयाच्या व्याख्यानमालेस प्रारंभ. सावरकरांचा हिंदुत्ववाद म्हणजे नागरिकत्वाची व्याख्या नाही, त्यामुळे सावरकरांचा हिंदुत्ववाद समजून घ्या असे आवाहन पुण्यातील व्याख्याते अक्षय जोग यांनी केले. सरस्वती वाचनालयातर्फे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त KLS गोगटे कॉलेजच्या वेणुगोपाल सभागृहामध्ये स्वातंत्र्यवीर V. दा. सावरकर स्मृती व्याख्यानमालेला रविवारी प्रारंभ झाला. त्यावेळी ते सावरकरांचा हिंदुत्ववाद या विषयावर पहिले पुष्प गुंफत होते. GIT गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष राजेंद्र बेळगावकर अध्यक्षस्थानी होते. डॉक्टर दत्तप्रसाद गिजरे, सुहास सांगलीकर, प्राध्यापक RM कर्डीगुद्दी व्यासपीठावर होते. विनायक मोरे व अक्षता मोरे यांनी स्वागत गीत सादर केले. वाचनालयाच्या अध्यक्षा प्राध्यापक स्वरूपा इनामदार यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते सावरकर प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक माधुरी शानबाग यांच्या जाळ्यातील रत्ने या पुस्तकाचे अक्षय जोग यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विजय देशपांडे यांनी आभार मानले. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत रहा स्मार्ट न्यूज.
लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. Biggest festive offers. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. गोवा आणि कर्नाटकात मराठीवर अन्याय होत आहे. महाराष्ट्र मंडळाने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक पृष्ठसखा नेमावा व त्याद्वारे मराठी लेखकांना, भाषाप्रेमींना संलग्न करावे असे त्यांनी सांगितले. शनिवारी येथील मिनेझिस ब्रागांझा इन्स्टिट्यूट सभागृहामध्ये बृहन महाराष्ट्र मंडळ नवी दिल्लीतर्फे आयोजित 2 दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. या संमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री ॲडव्होकेट खलप यांच्या हस्ते झाले. यावेळी नागझिरा येथील प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ किरण पुरंदरे, बृहन महाराष्ट्र मंडळ नवी दिल्लीचे अध्यक्ष मिलिंद महाजन, प्रधान कार्यवाह दिलीप कुंभोजकर, गोवा विभाग कार्यवाह चित्रा क्षीरसागर, प्रशांत पोळ, डॉक्टर विद्या देवधर, डॉक्टर सोमनाथ कोमरपंत, IMBचे अध्यक्ष दशरथ परब व दिवाकर शिकरे व्यासपीठावर उपस्थित होते. पॅस फाउंडेशन तर्फे तलावाचे हस्तांतरण. पॅस फाउंडेशन पाण्यासारखे जिव्हाळ्याचे प्रश्न तळमळीने हाताळत आहे, अशी माहिती AKP ग्रुपचे अध्यक्ष राम भंडारे यांनी दिली. पॅस फाउंडेशनतर्फे AKP ग्रुपच्या सहकार्याने मच्छेतील तलावाचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. या तलावाचा पाटबंधारे खात्याकडे हस्तांतरण कार्यक्रम नुकताच झाला, त्यावेळी ते बोलत होते. पाटबंधारे खात्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता SJ माळगी, राम भंडारे व पॅस फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर माधव प्रभू यांच्या हस्ते कोनशिला अनावरण झाले. AKP ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग भंडारे, गौतम भंडारे व्यासपीठावर होते. ग्रामस्थांतर्फे भंडारे व डॉक्टर प्रभू यांचा सन्मान करण्यात आला. ठळकवाडी हायस्कूलचा वार्षिक सोहळा संपन्न. SKE सोसायटी संचलित ठळकवाडी हायस्कूल टिळकवाडी या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन कमिटीचे चेअरमन SY प्रभू होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर राधाकृष्ण हारवाडेकर हे मुख्याध्यापक व RR कुर्तुडकर उपस्थित होते. प्रारंभी शिक्षक SV भातखंडे यांनी प्रास्ताविक केले. मुलींच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. CY पाटील यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर मुख्याध्यापक RR कुर्तुडकर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धातील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कुटुंब पत्रिका भरण्याचे कुंभार समाजाचे आवाहन. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळ सदस्य व समन्वयकांची बैठक रविवारी झाली. शिवस्मारक मंडळाचे अध्यक्ष भैरू कुंभार अध्यक्षस्थानी होते. मंडळाचे सचिव परशुराम पालकर यांनी प्रास्ताविक करून कुटुंब पत्रिका व अहवाल पत्रकाबाबत माहिती दिली. माजी अध्यक्ष मोहन कुंभार यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर सोमनाथ कुंभार, नागाप्पा उत्तुरकर, सातेरी कुंभार, अर्जुन कुंभार, साईराम चेट्टी, धोंडीबा कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला बेळगाव, खानापूर परिसरातील समाज बांधव उपस्थित होते. नवजीवन फाउंडेशनतर्फे 150 रुग्णांची तपासणी. नवजीवन फाउंडेशनतर्फे जाफरवाडी, कडोली, देवगिरी या 3 गावांमध्ये आयोजित शिबिरात 150 रुग्णांची तपासणी करण्यात आली. रक्तदाब, मधुमेह व हिमोग्लोबिनची मोफत तपासणी करण्यात येत आहे. डॉक्टर स्वप्ना चौलिगेर यांनी आरोग्य रक्षणाचं महत्त्व सांगितलं.
भविष्यात उद्भवणारे आजार रोखण्यासाठी या तपासण्या किती महत्त्वाच्या आहेत हे पटवून दिले जात आहे असे त्यांनी सांगितले. नीता पाटील, विनोद पाटील यांनी तपासणी केली. वैश्यवाणी समाजाचा वधूवर मेळावा 3 मार्चला. समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्यवाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वैश्यवाणी वधूवर मेळावा 3 मार्चला होणार आहे. समादेवी गल्लीतील समादेवी संस्थान सभागृहामध्ये सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मेळावा होईल. वधूवर व त्यांच्या पालकांनाच मेळाव्यात प्रवेश असेल. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी भागातून विवाहेच्छुक तरुण तरुणी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याला येताना वधूवरांनी सोबत छायाचित्र व जन्मकुंडली आणावी असे आवाहन करण्यात आले आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी गोविंद टक्केकर यांचा पुढाकार. शहराच्या दक्षिण भागात लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही समस्या निवारण करण्यासाठी सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते पुढे येऊ लागले आहेत. सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांनी 4 गावांना टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सुरू केला आहे. सामाजिक कार्यकर्ते टक्केकर यांनी पाणी टंचाईची समस्या काही प्रमाणात कमी होण्यासाठी देसूर व सुळगे गावामध्ये स्वखर्चातून प्रत्येकी 2 कूप नलिका खोदल्या आहेत. शहराच्या दक्षिणेकडील 4 गावामध्ये एकाच वेळी टँकर सुविधा सुरू केली आहे. देसूर, सुळगे, यरमाळ व राजहंसगड या गावामध्ये रोज टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत. त्यामुळे या भागातील पाणी टंचाईची समस्या काही प्रमाणात मिटली आहे. हा उपक्रम सुरू करतेवेळी गोविंद टक्केकर, अर्जुन टक्केकर, जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष अविनाश पाटील, राजू बांदिवडेकर, आनंद कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते. सौर ऊर्जा निर्मितीत कर्नाटक 3रा. देशात अधिकाधिक सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी नुकतीच पंतप्रधान सूर्यघर योजनेची घोषणा करण्यात आली. त्यातून 1 कोटी घरांवर सोलार पॅनल बसवण्याचे उद्दिष्ट आहे. सौर ऊर्जा निर्मितीत कर्नाटक देशामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. देशाची विजेची गरज ही 240 गिगावॉट आहे. परंतु देशातील एकूण 25 कोटी घरांवर सोलार पॅनल बसवल्यास वर्षभरात तब्बल 637 गिगावॉट ऊर्जा निर्मिती होऊ शकते. सरसकट सर्वच घरांवर सोलार पॅनल बसवणं शक्य नसलं तरी किमान 118 गिगावॉट सौर ऊर्जा निर्मिती तर निश्चितच करता येते. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत 100 गिगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु पुरेशा जनजागृती अभावी गेल्या वर्षीपर्यंत देशामध्ये केवळ 73.3 गिगावॉट ऊर्जा निर्मिती सौर ऊर्जेच्या माध्यमातून झाली. त्यापैकी 20% ऊर्जा निर्मिती निवासी प्रकल्पातून झाली. राष्ट्रीय लोक अदालत 9 मार्च रोजी. 3 महिन्यातून एकदा राष्ट्रीय लोक अदालत भरवली जाते. येत्या दिनांक 9 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत भरवण्यात येणार असून या लोक अदालतीमध्ये मोठ्या संख्येने खटले निकालात काढण्याचे ठरवण्यात आले आहे. पक्षकारांनी व वकिलांनी यासाठी सहकार्य करावे आणि लवकरात लवकर आपले खटले निकालात काढावेत असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव मुरली मनोहर रेड्डी यांनी केले आहे. लोक अदालतींमध्ये विनाशुल्क खटले निकालात काढले जातात. गेल्या 3 लोक अदालतींमध्ये मोठ्या प्रमाणात खटले निकालात काढले गेले आहेत. या खटल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात देवघेव झाली. त्यामुळे वादी प्रतिवादी यांना दिलासा मिळाला आहे. या लोक अदालतीमध्ये प्रलंबित असलेले खटले निकालात काढण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. बाळेकुंद्री खुर्द येथील महालक्ष्मी मंदिराची कॉलम भरणी. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बाळेकुंद्री खुर्द येथील ग्रामदेवता महालक्ष्मी नूतन मंदिराची कॉलम भरणी महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते शनिवारी झाली. हाती सत्ता असेल तोवर आपण विकास कामे करीत राहणार आहोत असे मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या. ग्रामपंचायत अध्यक्षा नम्रता जाधव, नागेश देसाई, तालुका पंचायत माजी अध्यक्ष शंकरगौडा पाटील, निलेश चंदगडकर यांच्यासह महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार समिती सदस्य यावेळी उपस्थित होते. सुळगा गावातील स्मशानभूमीचा कायापालट. सुळगा गावातील समस्त युवकांनी गावामध्ये आदर्श उपक्रम राबवण्यास सुरुवात केली असून नुकतीच त्यांनी गावाच्या स्मशानभूमीमध्ये श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबवून येथील निवारा शेड आणि संरक्षण भिंतीची रंगरंगोटी केल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. गावाच्या विकासाचे ध्येय बाळगलेल्या सुळगा गावाच्या युवकांनी मंदिरे स्वच्छ सुंदर राहावीत या हेतूने स्वतः श्रमदान करून गावातील त्याचबरोबर पंचक्रोशीतील लोकांकडून सद्दल हस्ते जमा झालेल्या आर्थिक मदतीतून प्रारंभी श्री ब्रह्मलिंग आणि श्री मसनाई देवी मंदिराचे सुशोभीकरण करून या मंदिराचा कायापालट केला आहे. आता स्मशानभूमीमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याबरोबरच निवारा शेड आणि संरक्षण भिंतीला रंगरंगोटी केली आहे.
त्यामुळे स्मशानभूमीचा कायापालट झाला असल्याने गावकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे. हलगा येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात. हलगा येथील मराठी शाळेतील 1ली ते 10वी पर्यंतच्या 1982 ते 1992च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा व सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. हलगा येथे पार पडलेल्या या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी विद्यार्थी वासू सामजी हे होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविकानंतर वासू सामजी व CISFचे हेड कॉन्स्टेबल मारुती खानगावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच शिवमूर्तीचे पूजन बनसूर यांच्या हस्ते तर श्री सरस्वती फोटो पूजन श्रीमती सोनके व सौ सावंत यांच्या हस्ते झाले. निप्पाणीत महाआरोग्य शिबिर संपन्न. केली संस्थेचे संचालक अमित कोरे फॅन क्लब, केली जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने रविवारी GI भाग्यवाडी महाविद्यालयात आयोजित मोफत महाआरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबिर घेण्यात आले. याचे उद्घाटन केली संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या हस्ते झाले. शिबिरात 15,000 रुग्णांची तपासणी करण्यात आली. डॉक्टर चंद्रकांत कुरबट्टी, डॉक्टर AV कोट्टीवाळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी प्राचार्य MM हुरळी यांनी स्वागत केले. शिबिरात केली संस्थेचे डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांसह 220 आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांची तपासणी केली. शस्त्रक्रियेची गरज असलेल्यांना बेळगावच्या रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात येणार आहे. नूतन मराठी विद्यालयात अनोखा उपक्रम. फेसबुक, व्हॉट्सअप, स्नॅपचॅट, व्हिडिओ कॉलिंगच्या जमान्यात आपली मुले जेव्हा आपल्या पालकांना पत्र लिहितात तेव्हा तो कुठल्याही पालकांसाठी सुखद आठवणीचा साठा असतो. येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयातील प्राथमिक विभागाच्या पाल्यांनी देखील स्वतःच्या पालकांना उद्देशून पोस्ट कार्ड लिहिली. यासाठी मुख्याध्यापक विनायक बाचने, UY आवटे, SP जगदाळे, SR संकपाळ, SK जोशी, AM कुंभार, AM पाटील, SS कुलकर्णी उपस्थित होते. कोगनोळी शाळेत गाडगेबाबा महाराज जयंती साजरी. कोगनोळी तालुका निप्पाणी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुला-मुलींची शाळा या ठिकाणी शुक्रवारी दिनांक 23 रोजी राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची जयंती करण्यात आली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक विलास गायकवाड यांनी केले. यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटना, निप्पाणी तालुका युवा प्रमुख नितीन कानडे, प्रजावाणी फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मुराळी कोळेकर, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होते. येथील शिक्षक वाळके यांनी गाडगेबाबा महाराज यांच्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून घेतला. या प्रसंगी सचिन परीट, युवराज परीट, कुणाल परीट उपस्थित होते. मराठीवर चर्चा करण्यासाठी उद्या बैठक. मराठी भाषा दिनानिमित्त मराठी प्रेमींची विशेष बैठक मंगळवार दिनांक 27 रोजी सकाळी 11 वाजता गणपत गल्लीतील सार्वजनिक वाचनालयात आयोजित केली आहे. बैठकीत मराठी भाषेची सद्यस्थिती, अभिजात दर्जा मिळण्यात येणारे अडथळे, मराठी शाळांची रोडावत चाललेली संख्या, मराठी वाचकांची कमी होणारी संख्या, मराठीच्या उज्ज्वल भविष्यासाठी लेख, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, ग्रंथपाल आदींची भूमिका याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. मराठी भाषा प्रेमींनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन सार्वजनिक वाचनालयातर्फे करण्यात आले आहे. विजया कृष्णराव पाटील यांचे निधन. विद्यानगर खानापूर येथील ज्येष्ठ महिला श्रीमती विजया कृष्णराव पाटील यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांचे वय 89 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 3 चिरंजीव, 1 कन्या, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मराठा मंडळ संस्थेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक कैलाशवासी KL पाटील यांच्या त्या पत्नी तर खानापूरचे सुप्रसिद्ध डॉक्टर शिवाजीराव पाटील यांच्या त्या मातोश्री होत. रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 वाजता खानापूर येथे होणार आहे. सुरेंद्र कोळी यांचे निधन. शाहूनगर येथील प्रतिष्ठित नागरिक सुरेंद्र दर्याजी कोळी वय 58 यांचे रविवार दिनांक 25 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, विवाहित कन्या, जावई, पुत्र, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. ते KPTCL मध्ये सिनियर असिस्टंट या पदावर काम पाहत होते. बांधकाम व्यावसायिक बसवराज पाटील यांचे निधन. चन्नम्मानगराचे रहिवासी आणि प्रख्यात बिल्डर व केली इंजिनिअरिंग कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक बसवराज B पाटील वय 77 यांचे रविवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी 12 वाजता सदाशिवनगर येथील लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी शैला, 1 मुलगा, 1 कन्या, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. राहुल बिल्ड्स या आपल्या उद्योग समूहातर्फे त्यांनी शहरात अनेक बहुमजली इमारतीचे बांधकाम केले. ते नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर होते. बेळगाव JCs या संघटनेत ते सक्रिय होते.
जयंत पायप्पा रत्नोजी यांचे निधन. मूळचे भांडूर गल्ली व सध्या न्यू गुडशेड रोड येथील रहिवासी व निवृत्त पोलीस हवालदार जयंत पायप्पा रत्नोजी वय 79 यांचे आज सोमवार दिनांक 26 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक चिरंजीव आहे. भारताने इंग्लंडला नमवून जिंकली मालिका. भारतीय संघाने चौथी कसोटी जिंकून इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. इंग्लंडच्या 192 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा व यशस्वी जयस्वाल यांनी 84 धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात केली, पण हे दोघे माघारी परतले आणि पटापट 3 विकेट्स गेल्या. पहिल्या डावातील नायक ध्रुव जुरेल पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून उभा राहिला. त्याला शुभमन गिलने प्रशंसनीय साथ देताना इंग्लंडचा पराभव निश्चित केला. अपाप स्पोर्ट्स 11 संघाकडे साईराज चषक. साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित 9व्या साईराज चषक निमंत्रितांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात अपाप स्पोर्ट्स 11 संघाने KR शेट्टी किंग्ज 11 संघाचा 26 धावांनी पराभव करत साईराज चषक पटकावला. सदर अंतिम सामना 2 डावामध्ये खेळवण्यात आला. यावेळी अपाप 11 संघाच्या फरदीन काझी याने सामनावीर व मालिकावीर पुरस्कारासह दुहेरी मुकुट संपादन केला. यावेळी इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट इम्रान खान, कॅच ऑफ टुर्नामेंट बिलाल राजपूत, सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक अजित मोहिते, सर्वोत्कृष्ट गोलंदाज इरफान मलिक, सर्वोत्कृष्ट फलंदाज करण मोरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे आमदार अभय पाटील, जगजंपी बजाज कंपनीचे संचालक मल्लिकार्जुन जगजंपी, महेश फगरे, शीतल पाटील, नारायण फगरे, स्पर्धा सेक्रेटरी नगरसेवक आनंद चव्हाण, दिलीप पवार, चंदन कुंदरवाड, गजानन फगरे, रोहित फगरे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला आकर्षक चषक व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी या स्पर्धेतील मालिकावीर विजेता फरदीन काझी याला दुचाकी गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली. तसेच वैयक्तिक विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत संजीव हम्मन्नावर यांना 2 सुवर्ण पदके. टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने इंदोर येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा रँकिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगावच्या हेस्कॉमचे अधिकारी संजीव हम्मन्नावर याने अतुलनीय कामगिरी करताना एकेरी व दुहेरी गटात अजिंक्य पदासह 2 सुवर्ण पदके पटकावत आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. एकेरी गटात संजीव हम्मन्नावर यांनी पहिल्या 2 फेरीत शिवनपाल यांचा 3-1 असा तर मिहिर यांचा 3-0 असा पराभव केला. उपांत्य फेरीमध्ये संजीव यांनी सारिक नईम यांच्यावर 3-0 असा तर उपांत्यपूर्व फेरीत रमेश यांच्यावर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. उपांत्य फेरीमध्ये संजीवनी मध्य प्रदेशच्या हर्ष त्रिवेदी यांच्यावर 3-1 असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अतितटीच्या झालेल्या अंतिम लढतीत संजीव हम्मन्नावर यांनी उत्तर प्रदेशच्या योगेश डागर यांचा 12-10, 10-9, 11-7, 11-7, 12-10 असा पराभव करत अजिंक्यपदासह सुवर्ण पदक पटकावले. दुहेरी गटातील अंतिम सामन्यामध्ये संजीव हम्मन्नावर यांनी शिवम पाल यांच्या साथीने AJD आणि गुजरात रेवण्णावर या जोडीचा 11-7, 9-11, 11-6, 8-11, 11-7 असा पराभव करत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संजीव हम्मन्नावर यांना प्रमाणपत्र पदक देऊन रोख रक्कम देऊन बक्षीस गौरवण्यात आले. संजीव हम्मन्नावर यांना बेळगावचे ज्येष्ठ टेबल टेनिस प्रशिक्षक संगम बैलूर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे. केतकी पाटील हिचे अभिनंदनीय यश. बेळगावची उदयोन्मुख बॉडी बिल्डर केतकी पाटील हिने पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवलं आहे. नुकताच चेन्नई येथे आयोजित 14व्या मिस इंडिया ज्युनियर आणि मास्टर स्विम सूट फिटनेस 2024 स्पर्धेत सुवर्ण पदक आणि बिकिनी फिजिकमध्ये रौप्य पदक पटकावले आहे. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.